वाजवा नाही वाजली। मी तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की ज्या विश्वासाच्या नात्याने 8 खासदार एक अगदी निसस्ता विजय, हरियाणामधली सीट आणि आपली लक्षद्वीपमधली सीट ही अतिशय कमी मतांनी फैजलची ही गेली। पण या संघर्षाच्या काळामध्ये जे हिरे पक्षाला सापडले ते अनमोल हिऱ्यांचा कौतुक करण्यासाठी खरं तर आज आम्ही इथे आलो आणि ते सगळे हिरे तुम्ही सगळे आहात, ज्यांनी या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आज इथे केलं। मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते। कार्यक्रमासाठी आज आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला उशीर झालेला आहे। जयंतरावांचं भाषण आहे, त्यानंतर पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं, त्याच्यामुळे मी फार वेळ घेणार नाही। पण 25 वर्षापूर्वी पक्षाची स्थापना आणि हा 25 वर्षाचा प्रवास, हा प्रवास होताना अनेक घटना कभी खुशी कभी गम अशा झालेल्या आहेत, पण अनेक लोकांचं खूप योगदान या पक्षामध्ये आहे। कदाचित काही आज एक वेगळं घर करून साजरं करतायत, त्यांच्यापैकीही अनेक लोकांचंही कामाची नोंद ही आपण घेतली पाहिजे, कारण का गेल्या अनेक वर्षामध्ये प्रत्येकात चांगले गुण असतात, त्याच्यामुळे त्या चांगल्या गुणाची नोंद आपण नेहमी ठेवली पाहिजे। त्याच्यामुळे पक्षवाढीमध्ये त्यांचंही सगळ्यांचं मोठं योगदान होतं, हे मला असं वाटतं आजच्या 25व्या दिवशी आपण मान्य करून त्यांनाही शुभेच्छा देऊया। आणि हा एकच पक्ष असा असेल जो 25 वर्षाचा आहे पण त्यातली 18 वर्ष सत्तेत राहिलेला आहे आणि स्वतःच्या हिमतीवर, कॉपी करून पास नाही, स्वतःच्या हिमतीवर 18 वर्ष आपण, आणि काय तोडो फोडो वगैरे असल्या भानगडी आपण केल्या नाहीत, पण 25 वर्षातली 18 वर्ष आपण सत्तेमध्ये राहून या देशाची सेवा करण्यात जी आपल्याला ह्या लोकांनी संधी दिली, याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। आणि या 25 वर्षाच्या पूर्ण योगदानामध्ये ज्या ज्या पदाधिकारी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी साथ दिली त्यांचेही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक आभार मानते। या कार्यक्रमात कैलास